डिकन्स आणि ट्रोलॉप, लेखन गोविंद तळवलकर, वाचन गजानन परांजपे. अँथनी ट्रोलॉप. इंग्लंडच्या वाङ्मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या किंवा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत. शेक्सपियर पहिल्या एलिझाबेथच्या युगाचा, पुढे 19व्या शतकातलं वाङ्मय राणी व्हिक्टोरियाच्या युगाचं मानलं जातं. व्हिक्टोरियाचा जन्म 24 मे 1819चा. तिच्याकडे राज्यपद आलं 20 जून 1837ला आणि चाललं 22 जानेवारी 1901 पर्यंत. या कालखंडांमधल्या वाङ्मयाची काही सर्वमान्य वैशिष्ट्ये आहेत. व्हिक्टोरियाच्या काळाचे प्रतिनिधी हा मान 4 लेखकांना मिळतो: चार्ल्स डिकन्स, जेन ऑस्टिन, विल्यम मॅकपीस थॅकरे आणि अँथनी ट्रोलॉप. या चौघांमध्ये वयाने ट्रोलॉप लहान. त्याचा जन्म 24 एप्रिल 1815 रोजी झाला आणि निधन 6 डिसेंबर 1882ला. ट्रोलॉपच्या जन्माची द्विशताब्दी आता साजरी होते आहे. या चौघांच्या बाबतीत असंही दिसेल की त्यांच्या नावे दीर्घकाळ इंग्लंडमध्ये साहित्यप्रेमींनी मंडळं चालवलेली आहेत. ती इंग्लंडप्रमाणे अमेरिकेतही आहेत. ट्रोलॉप हा प्रारंभी काही वर्ष जेन ऑस्टिनला इतर दोघांहून श्रेष्ठ मानत असे. नंतर ते स्थान त्याच्या लेखी थॅकरेचं झालं. त्यांनी एकदा म्हटलं होतं की नव्या जगाचा उदय अमेरिकेमध्ये होईल, पण ती लाट इंग्लंडच्या डोव्हरच्या किनाऱ्यावरच्या शुभ्र खडकांवर मात्र आदळू नये. ही इच्छा बराच काळ टिकली, पण गेल्या 15-20 वर्षात मात्र इंग्लंड, निदान लंडन, अधिकाधिक प्रमाणात न्यूयॉर्कच्या वळणावर जात असून लंडनची सर दुसऱ्या कशाला नाही असं म्हणणं कठीण होतं आहे. व्हिक्टोरियाच्या युगामधल्या या 4 प्रमुख कादंबरीकारांच्या साहित्याची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. एक समान वैशिष्ट्य मात्र मान्य केलं पाहिजे. ते म्हणजे 200 वर्ष झाली तरी चौघांचं स्थान टिकून आहे. अर्थातच लोकप्रियतेमध्ये डिकन्स सर्वोच्च स्थानावर बसतो. अँथनी ट्रोलॉप याच्या लोकप्रियतेमध्ये चढ उतार होत गेलेले दिसतात. तथापि काही वर्ष ही लोकप्रियता खालावली तरी थोड्याच वर्षात तिची पातळी नुसती वर चढली नाही, तर अगोदर जेवढ्या उंचीवर होती तितकी जात आली. जेन ऑस्टिनच्या लोकप्रियतेचा प्रवाह सतत पण संथपणे वाहत आला आहे. चौघही फार श्रीमंत किंवा सुखवस्तू कुटुंबामधले नव्हते. जे काही मिळवलं ते या चौघांनी स्वतः. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर असं दिसतं की डिकन्स विवाहानंतर काही वर्षांनी पत्नीपासून दूर झाला, तर जेन ऑस्टिनच्या पहिल्या प्रेमाचा अंकुर दृढ झाला नाही आणि ती अविवाहित राहिली. थॅकरे आणि ट्रोलॉपचं कौटुंबिक जीवन यशस्वी ठरलं. डिकन्स आणि ट्रोलॉप या दोघांचे वडील अयशस्वी, त्यामुळे बालपण हालअपेष्टात गेलं. पण डिकन्सला कारखान्यामध्ये कष्टाचं काम करत असताना लवकरच वार्ताहर म्हणून काम मिळालं आणि त्याच्या लेखणीची लगेचच वाखाणणी व्हायला लागून थोड्याच काळात यशाच्या पायऱ्या तो चढायला लागला आणि मग कधी माघार घ्यावी लागली नाही. अँथनी ट्रोलॉप याचे वडील पदवीधर आणि वकील होते, पण वकिलीत ते मनाने रुळले नाहीत आणि यामुळे नेहमी आर्थिक ओढाताण सोसावी लागली. अर्थात पहिली काही वर्ष बरी होती आणि त्यामुळे मोठ्या मुलाला ऑक्सफर्डमध्येही प्रवेश घेता आला. अँथनीचा जन्म 1815 सालातला. हे साल इतिहासामध्ये कायमचं नोंदलं गेलं, कारण त्या साली नेपोलियनचा वॉटरलू इथे अखेरचा पराभव झाला. अँथनी अगदी लहान असताना कुटुंबाची स्थिती थोडी बरी होती, पण नंतर ती खालावत गेली. मग वारंवार घरं बदलावी लागली आणि एकाहून एक सामान्य घरामध्ये राहावं लागलं. शिक्षणाची आबाळ प्रारंभापासूनच होती. अँथनीच्या वडिलांना वाचनाची आवड असल्यामुळे घरात थोडी पुस्तकं होती आणि अँथनीनी त्यांची पारायणं केली होती. वडील संसारामध्ये फारसं लक्ष घालत नव्हते आणि काटकसरही माहीत नसल्यामुळे सदैव कर्ज
आणि त्यापायी होणारे हाल सोसावे लागायचे. वकिली न करता शेतीच्या नादी अँथनीचे वडील लागले आणि मग तर हालात भर पडण्याखेरीज काही हाती पडलं नाही. धर्म या विषयासंबंधीचा व्यापक ज्ञानकोश करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं. मात्र ते त्यांच्या हयातीत पुरं झालं नाही. अँथनी दिसायला अगदी सामान्य होता. धिप्पाड शरीरयष्टी आणि चांगली उंची असा हा अँथनी स्वच्छ कपडे वापरू शकत नव्हता. त्याच्या वडिलांनी शेतावरच राहायला सुरुवात केल्यावर अनेक मैल चालून त्याला शाळा गाठावी लागत असे. शिवाय शाळेचा खर्च परवडत नसल्यामुळे खंड पडायचा आणि फारसं काही शिकायलाही मिळत नसे. वरच्या वर्गातला विद्यार्थी देखरेख ठेवायचा आणि भरपूर झोडपत राहायचा. त्या काळामध्ये शाळेतल्या मुलांना भरपूर मार खावा लागत असे. हे काम अँथनीच्या वडील भावाकडे यायचं. हाल अपेष्टा संपवण्याचा एक मार्ग अँथनीच्या आईने शोधला आणि ती कसं तरी पैसे जमवून अमेरिकेला गेली. तिच्याबरोबर तिचा मोठा मुलगा होता. तो तिचा लाडका होता. अँथनी हा तिच्या फारसा खिसगणतीत नव्हता. हे जवळजवळ अखेरपर्यंत चाललं होतं. यामुळे हॅन्स ख्रिश्चन अँडरसनच्या अगली डकलिंग या परिकथेवरून गदी माडगुळकर यांनी केलेल्या मराठी कवितेची आठवण अँथनी ट्रोलॉपच्या लहानपणाची हकीकत वाचल्यावर आल्याशिवाय राहत नाही. तळ्यातल्या बदकांची सुंदर पिल्लं एका पिल्लाला कुरूप वेड म्हणून वगळतं. त्यामुळे ते पिल्लू दुःखी होऊन स्वतःशीच रडे. मात्र एक दिवस चमत्कार झाला. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. मग त्याचं भय वेड पार पळून जातं. अँथनी ट्रोलॉपचं या प्रकारचं रूपांतर व्हायला काही वर्ष लागली. त्याच्या लहान आणि ऐन तारुण्यातल्या जीवनाचं वर्णन करताना काही लेखकांनी त्याचा उल्लेख बदकाचे छोटे कुरूप पिल्लू असा केला असल्यामुळे ही कविता आठवते. अँथनीचं असं रूपांतर झाल्यावरही त्याच्या आईला आणि मोठ्या भावाला ते खरंच वाटलं नाही. अँथनीची आई अमेरिकेला गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचे वडीलही तिकडे गेले. मग तर अँथनीच्या हाल अपेष्टांना काही सीमाच राहिली नाही. अनेक वेळा तो आत्महत्येचा विचार करत असे. त्याच्या आईनी ओहायो या अमेरिकेच्या राज्यातल्या सिन्सिनाटी या गावात दुकान काढलं. यातून चांगला पैसा मिळेल अशी स्वप्न हे कुटुंब रंगवत होतं. पण तसं काहीच झालं नाही. मग दिवाळं काढून ते स्वदेशी परत आले. परतल्यावर अँथनीच्या आईला एक कल्पना सुचली. तिने अमेरिकेमधल्या वास्तव्यामध्ये अमेरिकन लोकांचं घरगुती जीवन पाहिलं होतं. ते तिला पसंत पडलं नसल्यामुळे तिने बरचसं खोचक बोचरं लिहिलं. ते एकदम लोकप्रिय झालं आणि पैसेही मिळायला लागले. तिच्या लिखाणाला मागणी यायला लागली. मग ती गोष्टी कादंबऱ्या लिहायला लागली. हे कुटुंब काहीसं सुखात राहायला लागलं. आणि थोड्याच दिवसात आईच्या ओळखीमुळे अँथनीला पोस्टात अगदी खालच्या पातळीवरची नोकरी मिळाली. अँथनीच्या आईचं लिखाण सामान्य होतं. पण तिच्या कथा छापल्या जात. साप्ताहिक आणि मासिकांचं खप वाढत होता आणि तिच्या लिखाणाला मागणी होती. अँथनीच्या आईला आपल्या लेखनाबद्दल काहीसा गर्व चढला होता. शिवाय अँथनीबद्दल दुजाभाव असल्यामुळे त्याच्या कादंबऱ्यांचं नंतर वाचकांकडून स्वागत व्हायला लागल्यावरही आई त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली. हे विशेष. त्याच्या एका कादंबरीमधल्या लेखिकेचं पात्र अँथनीच्या आईची आठवण करून देईल. आईकडून होणारी उपेक्षा इतकी पराकोटीला पोचली की वडील आजारी असल्याचं तिने त्याला कळवलं तर नाहीच, पण ते त्या आजारात मरण पावले हेही कळवलं नाही. आणि दफन कुठे आणि केव्हा झालं हेही अँथनीला समजलं नाही. या प्रकारच्या अनुभवामुळे आपल्याला प्रेमाचा लाभ व्हावा असं अँथनीला सतत वाटत राहिलं आणि त्याच्या कादंबऱ्यांमध्येही अशा भावनेचा प्रभाव असलेला आपल्याला जाणवतो. पुढच्या काळात अँथनीच्या कादंबऱ्या गाजायला लागल्या आणि त्यांनी आत्मचरित्रही लिहिलं. ते आपण जिवंत असेपर्यंत प्रसिद्ध न करण्याची त्याची अट होती. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी कोणत्याही नातेवाईकावर थोडीही टीका केली नाही
आणि आपल्याला कसं वागवलं जात होतं हे गुलदस्त्यात ठेवलं. अनेक वेळा आयुष्याचा अगोदरचा काळ वाईट गेला असेल तर जगावर सूड काढण्याची वृत्ती अनेकांच्या मध्ये बळावते किंवा चैनीपणा वाढतो. ट्रोलॉपचं असं काही झालं नाही. तो स्वप्नातही रंगला नाही की अध्यात्माच्या मागे लागला नाही. उगाच रम्य भूतकाळाच्या कल्पना करत बसण्याची त्याची वृत्ती नव्हती किंवा आपण सर्व जीवन बदलून टाकू अशा ईर्षेने तो पेटला नव्हता. तर तो वर्तमानात गुंतलेला होता. तो काळ व्हिक्टोरियाचा म्हणून ओळखला जातो आणि त्यावेळचं राजकीय आणि सामाजिक जीवन ट्रोलॉप त्याच्या कादंबऱ्यांमधून रंगवत असे. 19व्या शतकामध्ये शास्त्रीय शोधांचा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग व्हायला लागला होता आणि नवे शोध लागत होते. सूतगिरण्या आणि कापड गिरण्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. वाफेच्या इंजिनांमुळे जलमार्ग सुलभ झाला आणि आगगाडी हे नवं वाहन क्रांतिकारक ठरलं. कारखान्यांचा प्रसार होऊन नवं माध्यम आणि कामगार वर्ग पुढे आला. यातून अनेकांचं जीवनमान सुधारलं. त्याचबरोबर कामगारांचं जीवन सुधारण्यासंबंधी विचार होऊन बरंच लिखाण प्रसिद्ध होत होतं. पहिल्या काळात सर्वच कामगारांचं जीवन सुसह्य नव्हतं, तर अनेकांचं हालाखीचं होतं. डिकन्सनी याचं वर्णन केलेलं आहे. ट्रोलॉप या वाटेला गेला नाही. 20वं शतक सुरू झाल्यावर अनेक लेखकांची अशी समजूत झाली की आता अगोदरच्या म्हणजे 19व्या शतकामधले आचार विचार मागे पडणार. त्या काळातल्या कादंबऱ्या, कविता, नाटकं आणि इतर वाङ्मय कोणी लक्षात घेणार नाही. पण तसं झालं नाही. उलट गेला तो काळ बहारीचा असल्याचं अनेकांना वाटायला लागलं होतं. 1851 मध्ये लंडनमध्ये झालेल्या औद्योगिक प्रदर्शनाची आठवण अनेक जण विसरले नव्हते. त्या व्हिक्टोरियन काळासंबंधी अनेकांनी लिहिलेलं आहे. G.M. यंग हा व्हिक्टोरियन काळाचा इतिहासकार म्हणून नावाजला होता. दुसरं जे काही गाजलं त्यामध्ये आसा ब्रिग्सचा समावेश होतो. व्हिक्टोरियन पीपल या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय की तो काळ आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ब्रिटनच्या वर्चस्वाचा होता. ब्रिटिश साम्राज्य विस्तारलं होतं आणि त्याचा कारभार करणारी नोकरशाही वाढली होती. ब्रिटनची आर्थिक प्रगती झाली आणि त्याचबरोबर अंतर्गत तणावही वाढला. जगाचा कारखाना आणि आगबोटींचे आगर असं स्थान ब्रिटननी मिळवलं. शेतकऱ्यांचं संरक्षण संपलं असलं तरी नैसर्गिकरित्या त्यांना जे संरक्षण होतं ते टिकून होतं. अर्थात 1870 नंतर भाव घसरायला लागले आणि ठोकळ औद्योगिक उत्पादनही कमी होत गेलं. तथापि शतकाच्या मध्याला क्रायमियाचं युद्ध संपलं आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक प्रकारे समाधानाचं, संतुष्टतेचं वातावरण पसरलं होतं. ट्रोलॉपच्या राजकीय कादंबऱ्यांमध्ये खळबळजनक वातावरण रंगवलेलं नाही. काही प्रश्नांबाबत खळखळ आढळेल, पण वादळ दिसणार नाही. उलथापालथ होत असलेलीही दिसत नाही. एकंदर सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये स्थिरता आणि आब यांना महत्व आलं होतं. मतभेद व्यक्त होत असले तरी तेही विशिष्ट मर्यादा पाळून. उत्तम सरकार हे उत्तम प्रकारे चालणारं आणि कमीत कमी प्रमाणात जीवनामध्ये हस्तक्षेप करणारं असलं पाहिजे यावर लोकांचा विश्वास होता, असं चर्चिल यांनी लिहिलं आहे. ट्रोलॉपच्या राजकीय आणि सामाजिक कादंबऱ्यांमध्ये या वृत्तीचा प्रभाव दिसेल. चर्चिल यांनी अ हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल्स या 4 खंडात्मक पुस्तकाच्या शेवटच्या खंडामध्ये व्हिक्टोरियाच्या काळाचं वर्णन याच धर्तीवर करून तेव्हाचं जीवन प्रगतिशील आणि सहिष्णू होतं असं म्हटलेलं आहे. जवळजवळ संपूर्ण 19वं शतक म्हणजे व्हिक्टोरियाचा काळ असं अनेकांनी मानल्याचं दिसेल. पण व्हिक्टोरिया राणीचा जन्म आणि राणीपदाची प्राप्ती ही वर्ष त्या शतकाच्या प्रारंभीची नव्हती. तेव्हा तिच्या नावाचा काळ असं म्हटलं तरी त्याचा उल्लेख सावधपणे केलेला बरा. अशा त्या काळामध्ये आर्थिक प्रगती झाली, व्यापार वाढला आणि साम्राज्याचा विस्तार झाला, तरी हे त्या काळात अनिर्बंधपणे होत नव्हतं. तसंच आसा ब्रिग्ज, चर्चिल इत्यादींनी त्या काळाचं जे वर्णन केलेलं आहे तेही जरा तपासून पाहिलेलं बरं. हीच कसोटी ट्रोलॉपच्या कादंबऱ्यांमधल्या जीवनाच्या चित्रणासाठी लावणं युक्त होईल.
या काळामध्ये लंडनचं जीवन पूर्णतः समाधानी आणि शांततेचं होतं असं नव्हे. चार्ल्स डिकन्सचा मुलगा चार्ल्स यांनी लंडन डिक्शनरी या नावाचं पुस्तक लिहिलं. जीवन किती असुरक्षित होतं याचं वर्णन त्यामध्ये रंगवलेलं आहे. तो लिहितो की आपण राहण्यासाठी निवासस्थान शोधायला लागतो तेव्हा पोलीस चौकी किती जवळ किंवा दूर आहे हे पाहणं जरूर आहे. काही भाग चोऱ्या, मारामाऱ्या, खून यांनी इतके ग्रस्त आहेत की तिथे राहणं धोक्याचं असतं. आपला शेजारीही तपासून घ्यावा लागतो. तसंच बाहेरगावी जायचं असेल तर आपल्या घराच्या आणि घरामधल्या वस्तूंच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणं आवश्यक असतं. काही वेळा टपालांनी आपल्याला वस्तू पाठवलेली असते, पण पोस्टाचा माणूस तिची भरमसाठ किंमत मागतो, तेव्हा ती नाकारणं योग्य. रस्त्याने जाताना आपलं खिसा पाकिट केव्हा कापलं जाईल याचं नेम नाही. आपल्या घरामधल्या वस्तूंची माहिती करून घेणारे काही असतात आणि आपण कौटुंबिक भोजनामध्ये दंग असताना काही वस्तू लांबवल्या जातात. हे प्रकार वारंवार होत असल्याचं हा डिकन्स पुत्र लिहितो. दी लेट व्हिक्टोरियन्स हे ऑसुबेल या अमेरिकन प्राध्यापकाचं एक छोटेखानी पुस्तक आहे. त्यांनी म्हटलंय की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अमेरिका आणि जर्मनी अनेक बाबतीत इंग्लंडच्या पुढे गेले होते. इंग्लंडला धान्याचा तुटवडा भासू लागला तेव्हा अमेरिकेमधून धान्य आणावं लागत होतं. तंत्रकौशल्यामध्ये अमेरिका आणि जर्मनी इंग्लंडच्या पुढे जात होते. यामुळे वाङ्मय, इतिहास इत्यादींच्या अभ्यासावर भर देण्याऐवजी यांत्रिक आणि तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा वाढवणं निकडीचं होतं. या लेखकाने असं म्हटलंय की अगदी कनिष्ठ दर्जाचं काम करणारे कामगार सोडले तर इतर कामगार कमाई आणि आरोग्य या बाबतीत पुढे होते. साम्राज्य वाढत गेल्यामुळे काही जणांच्या अनुमानात वाढ झाली असली तरी साम्राज्याचा फायदा अगदी थोड्यांच्या पदरात पडत होता. शहरांची वाढ झाली, पण आरोग्य आणि निवासस्थानं यांचे प्रश्न कठीण झाले. रेल्वेचं जाळं वाढवण्याची मागणी सार्वत्रिक होती आणि ती खाजगी क्षेत्रात असल्यामुळे कंपन्यांची संख्या वाढून आर्थिक घोटाळे अनेकदा होत. या लेखकांनी पुरावे देऊन हे विश्लेषण केलेलं आहे. परंतु ट्रॉलॉपनी रंगवलेलं जीवन वेगळ्या जगाचं होतं. ते अस्तित्वात नव्हतं असं मात्र नाही, पण त्याचा अनुभव घेणाऱ्यांचा वर्ग मर्यादित होता आणि देशाच्या काही भागामध्ये तो होता आणि तो वाढतही होता. हे सगळं लक्षात घेऊन ट्रॉलॉपच्या कादंबऱ्यांमधल्या जीवनाचा आस्वाद घेणं योग्य होईल.